छोट्याशा कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा आहे. जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचा नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झालं नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या ताठ्या बाळाला खेळून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकलं आहे ठरलं. या पदर पसरती तुमच्या पुढे मला जाऊ द्या. दमलेला जीव पुन्हा उमलून येई. कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना. एवढा मोठा गड त्याचा तो पश्चिमेचा कडा आहे.
तटबंदी ना बुरुज कडा असा भागत होत का तिथून फकस्त वारावर येत होतो आणि पाणी खाली लागतो. पण माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई बाबानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राजआज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकलं. आता हिऱ्याच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं नवीन एकटं असलेलं तान्हेबाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिऱ्यानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. आणि तरीही तू काल रात्री पश्चिम कडा उतरून गेलीस. याचा अर्थ तू नियम मोडलास. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्याची काय सुलूक केला जातो हे तुला ठाऊक आहे. तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. काळजी हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते. नाही, मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना मी धडधडते अशी. काल इथून खाली उतरून गेली ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं म्हणून मी जीवावर उदार होऊन ही कडा उतरत गेली. पण आता
आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जमायचं महाराज. काय नाव आहे बाळाचं? जी जी पार्सल नाही झालं अजून. त्यांनी मोहिमेवर गेली आता. ती आले की तुमच्यासारख्या झुंजार मातीच्या पोटी जन्म झालाय त्याचा. त्याला साजेसे एकच